शरद पवार गटाचा आज मेळावा जो आहे तो राष्ट्रवादीचा पार पडत आहे आणि या अनुषंगाने आज शरद पवार साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे आहेत। साहेब, आज जो मेळावा आहे तो खरं तर मेळाव्याची ह्याची उमेदवारांची चाचपणी जी आहे ती होणार आहे, नेमकं कशा पद्धतीचं नियोजन आहे? नाही, सातारा जिल्ह्यावर पवारसाहेबांचं नेहमी प्रेम राहिलेलं आणि सातारच्या जिल्ह्याने सुद्धा पवारसाहेब मनापासून प्रेम केलेलं आहे। चव्हाणसाहेबांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याच विचाराचा आजपर्यंतचा खासदार, त्यांच्याच विचाराचा आजपर्यंत या ठिकाणी अंमलबजावणी लोकांनी केलेली आहे। आजच्या घडीला सातारा जिल्ह्यामध्ये येत असताना पवारसाहेबांना कार्यकर्त्यांशी संवाद करायचा होता। मेळावा म्हणजे कार्यकर्त्यांशी संवाद बैठक आहे आणि कार्यकर्त्यांची हितकूच करून मग भविष्य काळातला या सातारा जिल्ह्यातल्या लोकसभेची रणनीती ठरवण्यासाठी पवारसाहेब आलेले आहेत। एकूण 4 ते 5 जण इच्छुक आहेत। यामध्ये कशा पद्धतीने हा तिढा तिढा नाहीच आहे। शेवटी पवारसाहेब जो निर्णय घेणार तो निर्णय अंतिम असतो। इच्छा व्यक्त केली, इच्छामध्ये आता समोर असलेल्या उमेदवारांच्या बरोबर आणि समोर असलेल्या महायुतीच्या बरोबर कशा पद्धतीने महाविकास आघाडी लढायची याचं कार्यकर्त्यांचा मनोगत ऐकल्यानंतर उमेदवारी एकाच वेळेला सगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या जाहीर होतील। महायुतीच्या माध्यमातून खरं तर उदयनराजे भोसलेंनी काल परवा जे काही शक्ती प्रदर्शन केलं त्या निमित्तानं असं समजतं की उदयनराजेच हे पुढील उमेदवार असणार आहेत। यामुळं नक्की हा तगडा उमेदवार असेल असं काय वाटतं का आव्हान यामध्ये? तुम्ही आत्तापर्यंत जर इतिहास बघितला तर भाजपला आणि महायुतीला कुठल्याही प्रकारचं यश आलेलं नाही। उदयनराजेसुद्धा जे निवडून आले ते महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आणि आज जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये जी नाराजीचा सूर आहे हा प्रचंड लोकांमध्ये आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की इथे भाजपच्या विचाराला या सातारा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत यश आलेलं नाही। ठीक आहे, आता त्यांनी बऱ्याच लोकांना पक्षात घेतलेलं वगैरे आहे, मग खालची लोकं जी आहेत ती महाविकास आघाडीच्या आणि पवारसाहेबांच्या तुतारीवर असतील। नक्कीच खरं तर सांगायचं झालं तर आजपर्यंत खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत। मात्र महायुतीतून ज्यावेळेस आता खासदार उदयनराजे उभे राहिले त्यावेळेस जनतेने त्यांना नाकारला असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती यावेळी शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।